हॅलो, आज या ठिकाणी थकीत ऊस बिलाच्या जो ठिय्या आंदोलन आहे, या आंदोलनास आमचे शेतकरी संघर्ष समितीचे सर्व सन्मान्य सदस्य, संबंध तालुक्यातूनच प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित असलेले सर्व शेतकरी बंधू मित्रांनो, आंदोलन अनेक झाले आपल्यासाठी, या भागासाठी, या कारखान्यासाठी. हे आंदोलन नवीन असेल, परंतु आमचे वकील माननीय अजय बुरांडे यांच्या नेतृत्वाखाली पहिली वेळ ऊस दरासाठी जे आंदोलन झालं, खऱ्या अर्थानं कारखान्याला कुलूप लावण्याचं काम वकील साहेब आपण ऊस दरासाठी आधीच लावलेलं आहे आणि ते आम्ही आंदोलन यशस्वी झालं. केवळ आंदोलन नाही तर आमच्या समितीनं याच कारखान्याच्या युनिटचं त्यांनी जाहीर केलेल्या दराबाबत आम्ही स्वागतही केलेलं आहे. कुठंतरी आम्हाला काहीतरी करायचंय, कुठंतरी निवडणुका लढवायच्यात का, काहीतरी आम्हाला साध्य करायचंय का, हा कुठलाही हेतू नसून केवळ शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे ह्या उद्देशानं आज ऊस संघर्ष समिती तयार झाली आणि ह्या समितीचं व्यापक स्वरूप करणं गरजेचं आहे. अनेक आंदोलन होणार आहेत, आंदोलन केल्याशिवाय काहीच भेटणार नाही, हेही सत्य आहे. आणि म्हणून आज कल्पना नसतानाही घातलेल्या ऊसाचे पैसे मिळावे यासाठी या ठिकाणी आंदोलन करावं लागतंय, हे दुर्भाग्य. या युनिटचे प्रमुख सन्मान्य बोत्रे पाटील, तुम्ही 1, 2, 4, 17 कारखाने घेतलेत, 21 करा, 51 करा, आम्हाला काही हरकत नाही. तुम्ही उंचाक दर जाहीर केला, आम्ही तुमचं स्वागत केलं, पुढे स्वागत करू. परंतु शेतकऱ्यांचं जे पोट आहे हातावर आहे. 20 टनाच्या, 15 टनाच्या, 25 टनाच्या वर कुणालाच उतार नाही. सोयाबीन गेलेलं आहे, कापूस गेलेला आहे, खरीप रब्बी गेलेलं आहे आणि कुठेतरी 2 पैसे ह्या ऊसाचे होणार होते, ते ऊस आपल्या कारखान्याला गाळापास देऊन आज त्याच्या खिशामध्ये 5 पैसे नाही. एवढी वाईट अवस्था. वकील साहेब, मागच्या महिन्याची गोष्ट आहे, सोनाराकडे एक ताई आल्या होत्या आणि त्यांनी 10,000 मुलीला पाठवायचे म्हणून त्याचे चेन मोडले, जोडे मोडले आणि मग त्या जोडे तर लागतातच. ते सोनार म्हणले, ताई मग जोडे मोडू नाही, त्या म्हणले मी छोटे करते. एवढी बेकार अवस्था शेतकऱ्याची असते की माझ्या मुलीला मला 10,000 पाठवायचे, पण 10,000ची भरती झाली नाही, 9,500च होईल. ते मला बी भरून 500 टाकतो, ताई हे 10,000 धरा तुम्हाला. खरंच वाईट अवस्था आहे. शेतकऱ्यांनी एकेकाळ याला राजा समजलं जातंय, शेतकरी राजा म्हणलं जातंय, पण आज खायचे वांदे. शेतकऱ्याला भीक कुणी दिली जात नाही आणि आमच्या घामाचे पैसे जरी वेळेवर मिळत नसतील तर हे शेतकरी टिकणार नाही, कोणमणला जाईल. आणि म्हणून आंदोलन आहे. कधी आंदोलन आहे तर कधीही होणार आहे. आपल्याला ही व्यापक चळवळ कायम चालू ठेवावं लागणार आहे. ठीक आहे, तुम्ही आम्हाला आश्वासन देतायत. काल मी कारखान्याने विनंती केली की आम्ही एवढ्या तारखेपर्यंत देऊ, परंतु काय असतंय, ऑलरेडी जे उशीर झालाय तो पण खूप आहे. तुम्ही दिलेल्या 4-2 तारखा तो पण मिस झाल्या आणि मग आज तुमच्यावर विश्वास कुणी ठेवायचा ते तुम्हाला आता सिद्ध करावं लागेल. ठीक आहे, आमचे वकील साहेब म्हणल्यामुळे आम्ही काय असं पोते पिशव्या घेऊन नाही आलो की तुम्ही आम्हाला द्या पैसे लगेच देणार आहेत. परंतु कुठंतरी त्यांनी पण 2 पावलं पुढे येऊन शेतकऱ्याची सहानुभूती दाखवायला पाहिजे. आणि एवढ्या मोठ्या युनिटमध्ये एवढं जर आंदोलन पैशासाठी उभा राहत असेल तर त्यांना 2 दिवसाच्या वर सध्या पैसे द्यायला लागत नाही. 10 कोटी, 20 कोटी, 50 कोटी रुपये त्यांच्यासाठी अवघड नाही आहेत. आणि म्हणून कारखाना व्यवस्थापनानं एवढा वेळ न घेता अवघ्या काही 2-4 दिवसामध्ये ऊस बिलाचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे वर्ग करून न्याय द्यावा. तीच परिस्थिती ऊस तोडणी ठेकेदारांनी
ट्रॅक्टरवाल्याची, त्यांचा तरी विचारूच नका. ट्रॅक्टरवाले फायनान्स आहे, कशावर कर्ज घेतलंय ट्रॅक्टरवाल्यांनी. गोल्ड लोन करतय, बचत गटाचे पैसे घेतय, ICICI बँकचे घेतय, आमच्यासारख्या राहिलेल्या पतसंस्थेचे घेतय, उरलं सुरलं 3 रुपयानं 2 रुपयानं सावकाराचं घेतय आणि ह्या कारखान्याला ऊस पुरवठा करतय. सगळ्यात मोठं योगदान आहे, त्याचे पण पैसे आज नाही. आणि कर्मचाऱ्याचं त्यांचं तर काय, महिन्याला पगार झाली तर मुलाची फीस भरायची, महिन्याला पगार झाली तर किराणावाल्याचे पैसे द्यायचे, शहरात राहिलं तर भाडं द्यायचंय. त्यांना दुसरं कामही करता येत नाही. आता यांच्याकडे असणारा माणूस काय तर वजन जाईल का? यांच्याकडे असणारा माणूस का पंक्चर काढेल का? आणि मग तुमच्याकडे जर तो ड्युटी करत असेल तर तुमचं काम आहे की त्यांना दर महिन्याला त्यांची पगार केली पाहिजे. आणि तिन्ही गोष्टी ऊसउद्योजक असतील, तोडणी वाहतूक ठेकेदार असतील आणि कर्मचारी असतील, अत्यंत हातावर पोट घेऊन जगणारे माणसं आहेत. आणि बोत्रे पाटील, तुम्ही 17 कारखाने गेले, तुम्ही 51 कारखाने घ्या, आमच्या शुभेच्छा तुम्हाला. पण शेतकऱ्याच्या वतीनं तुम्हाला कळकळीची विनंती की माई शपथ तुम्ही आमच्या सगळ्याचे पैसे द्या. आम्ही पुन्हा एकदा तुम्ही आल्या सत्काराला येऊ. वकील साहेब कुणीच नाही आले तर मी मोठा हार घेऊन एकटाच येतो, पण तुम्ही आमचे पैसे द्या. आणि भविष्यात या वैद्यनाथ नगरीत तरी आंदोलन करण्याची येऊ नये अशी आम्ही अपेक्षा ठेवू. कारण तुम्हीच एकटे थकीत नाहीत, अनेक कारखाने थकीत आहेत. तिथं देशमुख साहेबांच्या दारात जायचंय आम्हाला, उद्याच्याला जय महेशच्या तिथं जायचंय. असं नाही की आम्हाला काहीतरी येतोय आणि आम्ही तुमच्यावरच आंदोलन करतो. परंतु आम्ही कुठेही आंदोलन करू, पण मुंडे साहेबाच्या स्मारकापुढं आंदोलन करण्याची वेळ बोत्रे पाटील तुम्ही येऊ द्या नका. 100% आम्ही बसू, 100% चर्चा करा, चर्चेतून मार्ग काढू आणि निश्चित अशी वेळ पुन्हा येऊ नये अशी मी विनंती करतो. आणि या ठिकाणी थांबतो. आपण सर्वजण आलात, खरंच तुमचं 2 अभिनंदन. एक आलात आणि एवढ्या वेळ बसलात याच्यासाठी 2दा अभिनंदन. आणि परत आपण येत जाऊ. इथं सांगितलं वक्त्याने की 12 गावचे लोक, 12 पक्षाचे लोक, मी बी एका पक्षाचा आहे. अनेक कार्यक्रमाला या गडावर आलोय, परंतु आज एक शेतकरी म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि कायम केव्हाही वकील साहेब जेव्हा आंदोलन होईल तेव्हा शेतकऱ्यासाठी आपण त्या ठिकाणी येणार आहेत ही आपण शपथ घेतली. आपण सर्वजण या आणि निश्चितच एक शेतकऱ्यासाठी एक नवं आंदोलन, आपण एक नवी चळवळ या ठिकाणी उभा करू. एवढं तर खरं आहे की आंदोलन केल्यास भेटतंय की आता सगळ्यांना कळालंय. ऊस दर भेटला का नाही? 2400, 2200, 2500च्या वर कुणी देणार नव्हते. 2775 होईना आपल्या पदरात पडले. मी आज 1000 टन ऊस काढतोय. पैसे किती वाढले? 2.5 लाख रुपये मला जास्त आलेत. त्याच्यातले 10-15 हजार गेले तर गेले डिझेलला. कुठवर बी चला वकील साहेब, लातूरला चला, पुण्याला चला, कुठे बी चला. 2.5 लाख वाढले, 10-15, 40 हजार अजून गेले. दरवर्षी घालू, पण हा लढा कायम ठेवू. आम्ही तुमच्या सोबत आहे, तुम्ही लढत राहा. मला या ठिकाणी बोलायची संधी दिली. इन्क्लाब जिंदाबाद.